दुपारचं असं ऊन चाळीमध्ये येतं. खरं तर ऊन आल्यानंतर मस्त पाटी सांडगे वाळण्यासाठी सुकले होते. रात्री रात्रभर सुकून गेले होते, पण थोडेसे वाळण्यासाठी उन्हाला ठेवले होते. सकाळचं पण घरात थोडंसं उन्हाला लावलं होतं, पण नंतर म्हटलं चला चाळीत ऊन दुपारपर्यंत असतं, तोपर्यंत चांगले सुकून जातील म्हणून मस्त पसरट भांड्यात म्हणजे परातीमध्ये ते पसरून टाकले होते. वरून खाली केल्यानंतर आलटून पलटून त्याला ऊन लागून चांगले ते सुकून जातात. आणि आज घरातील कामे वगैरे झाल्यानंतर आज 2 ब्लाऊज पण शिवायचे होते आणि उन्हाळी सामानाला आज थोडीशी सुट्टीच घेतली होती. जेव्हा टाईम भेटेल तेव्हा पुढचा पदार्थ बनवेन. आणि खरं तर पहिला ब्लाऊज शिवून झाला होता सकाळपासून आणि दुसरा शिवण्यासाठी घेतला होता आणि दुसरा शिवतच असताना थोडासा मोबाईल बघत होते. खरं तर मोबाईल बघताना एक रील अशी बघायला भेटली की खूप असं डोळ्यात पाणी येऊन गेलं ते त्यांचं प्रेम बघून. असं प्रेम होतं त्या बहिणी-भावंडाचं. खरं तर ते वयस्कर बहीण-भावंडं होते, पण भाऊ बहिणीला भेटण्यासाठी गेला होता. म्हणजे ते भेटण्यासाठी जाणं, त्यांचं प्रेम, एकमेकांना भेटणं, कवटाळून मिठी मारणं हे बघून खरं तर माझ्या डोळ्यात पाणी आलं. ती बहीणही त्याला तितक्याच हेही करत होती. खरं तर भाऊच तो मोठा होता म्हणून बहिणीच्या पायाही पडला आणि त्या बहिणीशी गप्पा मारत बसला. खरं तर आत्ताच्या पिढीमध्ये असं प्रेम आहे का? आत्ताच्या पिढीमध्ये असं प्रेम कुठं दिसतच नाही. खरं तर हळूहळू कमी होत चाललं आहे. आत्ताची पिढी मोबाईल, टीव्ही या सगळ्यामध्ये आपापल्याच दुनियेत आहे. त्यामुळे ते प्रेम मला तरी कुठं कमीच दिसू लागले. खरं तर त्या आजी आणि आजोबामधलं प्रेम हे खूप असं वेगळं होतं की त्यांचं ते प्रेम बघून माझ्याही डोळ्यात पाणी पटकन येऊन गेलं. असं होतं दोघांचं प्रेम. आणि खरं तर आत्ताच्याही पिढीने असं भरभरून प्रेम करायला पाहिजे एकमेकावर, पण असं काही होत नाही. आत्ताची पिढी काही पहिल्या पिढीसारखी नाही. खरं तर ती जुनी लोकं, त्यांची माया, प्रेम, आपुलकी सर्व काही त्यांचे विचार हे वेगळेच होते. पण आता